बॉलर अक्षय घोटकर, बॅट्समॅन स्ट्राईकला येते बिंदास, नॉन स्ट्राईकला येते रवी. भिवंडीमध्ये असा नावाजलेला असा हा फलंदाज बिंदास. पहिला चेंडू घेऊन येते तो अक्षय टू बिंदास आणि पहिल्या चेंडूवर उंचावून मारलेला आहे मिस स्टँडिंग शॉट आणि पहिल्या चेंडूवर बाद झालेले आहे तो बिंदास. मोठं यश लाभलेलं आहे. पॉवर शेलार नेहमी उत्साह झालेला आहे बँजोच्या आवाजामध्ये. बघा ही पॉवर ट्रॉफी सर्व लहान मुलं पत्राच्या छतावर उभे राहून बसून वाद्य वाजवतात. आमच्या शेलार गावची पोरं. साईनाथ ग्रुप शेलार. पहिल्या चेंडूवर धक्का बसलेला आहे तो येणार बोरपाड्याला. बिंदासारखा एक स्फोटक फलंदाज पहिल्या चेंडूवर बाद झालेला आहे आणि अतिशय चांगली अशी सुरुवात केलेली आहे पॉवर शेलार कडून. पहिल्या चेंडूवर अक्षय यांनी विकेट घेतलेली आहे. फटाक्यांची आतषबाजी मैदानामध्ये नाही तर बाजूला साखरपुडा आहे त्या ठिकाणी हवे. आकाश वारगडे काल त्यांनी BPL मध्ये खूप चांगली अशी गोलंदाजी केली. साई सिद्धय्या टीम मधून खेळताना 2 ओव्हरला 17 धावांची गरज असताना एका ओव्हरमध्ये 4 धावा देऊन आपल्या संघाला विजयी केलं आणि अंतिम सामन्यामध्ये BPL 2025 ने पोहोचलेले आहेत. अक्षय यांचा पुढचा चेंडू न्यू बॅट्समन विवेक. 3 षटकांचा सामना आहे आणि चांगली अशी सफलता पहिल्या चेंडूवर पॉवर स्पोर्ट्स शेलार यांना मिळालेली आहे. अक्षय टू विवेक. पुन्हा खूप चांगला चेंडू यॉर्कलाईन चेंडू. त्या चांगल्या चेंडूला सन्मान देखील विवेक यांनी दिलेला आहे आणि खऱ्या बॅट्समनचे चांगल्या बॅट्समॅनची कला असते चांगल्या चेंडूला सन्मान देणे आणि वीक चेंडूला षटकार चौकार मारणे. अक्षय टू विवेक. आणि पुन्हा लेगच्या दिशा मारण्याचा प्रयत्न. लेगच्या दिशेने गेले चेंडू पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. अतिरिक्त धाव संख्येत भर धाव संख्या होत आहे ती एक. संघाचं खातं खोललेलं आहे येणार बोरपाडा. कुठेतरी लाईन मिस झालेली आहे अक्षय यांची. पुढचा चेंडू फुलटा चेंडू मिड विकेट जसे मारलेला फटका आणि पुन्हा विकेट. सचिन वंडर बॉय ऑफ शेलार. थँक्यू. दरम्यान सन्माननीय नितीनजी गुंदोळकर साहेबांचे इथे शुभागमन झालं. वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता 3 लगातार षटकार जोडले किंवा 3 लगातार विकेट जर घेतले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज जे आहे ते योगेश भोईर वडापाव यांच्या माध्यमातून, योगेश वडापावचे प्रोप्रायटर ओनर त्यांच्या माध्यमातून आणि त्यांचं देखील इथे शुभागमन झालं. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि आजवला 4 दिवस या स्पर्धेसाठी सकाळी नाश्त्याची सोय देखील. आणि मी काल देखील उल्लेख केला होता ना सर की जर तुम्ही शेलारमध्ये आलेत आणि योगेश भोईरचा वडापाव नाही खाल्ला तर शेलारमध्ये आलेली फेरी जी आहे ती व्यर्थ जाते. पण तिथे आले तर एकदा वडापाव नक्कीच खाऊन जा. नक्कीच. योगेश वडापाव हा संपूर्ण तालुक्यात नाही तर जिल्ह्यामध्ये फेमस आहे. असा आमचा योगेश वडापाव फक्त वडापाव विकत नाही पण दानशूरी आहे म्हणून त्यांच्यातर्फे रोज नाश्ता असतो योगेश यांच्याकडून. आणि खूप क्रिकेटचा प्रेमी आहे तो. प्रत्येक मॅच बघत असतो असा योगेश. आमची टीम जिंकली तर डोक्यावर घेणारा योगेश, हरल्यानंतर डोक्यावरून खाली टाकणारा योगेश. परंतु क्रिकेटच त्याला म्हणतात. जर जिंकत असाल तर प्रेक्षक तुम्हाला डोक्यावर घेईल ना हरल्यानंतर कुठे टाकून देतील याचा तुम्ही विचार करू शकत नाही. अक्षय यांचा पुढचा चेंडू धीरज. खूपच चांगला चेंडू
धीरजांना काय समजला नाही आणि कल्पेशांना देखील बॉल कलेक्ट करता आला नाही. अक्षय थोडा नाराज कॅच. खूपच चांगली अशी गोलंदाजी अक्षय करतोय. अक्षय यांचा पुढचा चेंडू लेफ्ट हँड फास्ट बॉलर धीरजांना. पुन्हा खूप चांगला चेंडू यॉर्क लाईन चेंडू मिडॉनच्या दिशेने प्लेसमेंट केलेला आहे. मिसफील्ड झाली होती सचिन यांची, परंतु तेवढ्या तत्परतेने पुन्हा चेंडू उचलला आणि थ्रो केलेला विकेट किपर यांच्याकडे. एक चांगला क्षेत्ररक्षक आणि घातक फलंदाज असा नाव असलेला सचिन. वंडर बॉय ऑफ सेलार म्हणून त्यांना ओळखलं जातं या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये. आणि खूप आज त्यांच्याकडून अपेक्षा असतात त्या शेलार गावाला. अक्षय यांचा पहिल्या षटकाचा अंतिम चेंडू असेल ना, शेवटचा चेंडू अंतिम चेंडू. आतापर्यंत खूपच चांगली अशी गोलंदाजी केलेली आहे. 2 विकेट घेतलेले आहेत. अक्षय यांनी कुठेतरी बांधून ठेवलेला आहे. बॅकफुटवर घेऊन गेलेला बोरपाडा या संघाला, एनआर बोरपाडाला. पुन्हा खूप चांगला चेंडू. खरंच लाईन लेन मध्ये यॉर्क लाईन चेंडू टाकले होते संपूर्ण. आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 बाद 3 धावा फक्त खर्च केलेल्या आहेत, तेही पॉवर प्ले मध्ये. अभिनंदन करतायत त्यांचं. चांगली गोलंदाजी केली अक्षय याने. कुठेतरी एनआर बोरपाडा यांना पहिल्या षटकामध्ये बॅकफुटवर पाठवलेलं आहे ते पॉवर शेलार संघाने अक्षय यांनी. आणि पहिल्याच चेंडूवर एक घातक फलंदाज बिंदास यांना बाद केला होता अक्षय याने. आणि कुठेतरी बिंदास आऊट झाल्यानंतर कुठेतरी सावरण्याचा प्रयत्न करत आहेत येणार बोरपाडा. आता नेक्स्ट गोलंदाज आकाश वारगडे. फास्ट लेग ब्रेकर म्हणून त्याची ओळख आहे. आणि BPL मध्ये रात्री त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने नाईटच्या मॅचमध्ये गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला साई सिद्धा या टीमला फायनलमध्ये पोचवलेलं आहे. रात्री आपण त्याला टीव्हीवर पाहायचं आहे. अक्षय टू रवी. खूपच चांगला चेंडू. रवी यांना काय समजला नाही. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंचाने वाईट घोषित केलेला आहे. कुठेतरी आकाशांचा पुढचा चेंडू तो रवी. पुन्हा चांगला चेंडू. रिवर्स मारण्याचा प्रयत्न होता. बॉल टप्पा पडल्यानंतर उंची घेतली नाही आणि बॅट्समॅनलाही त्या बॉलवर शॉट खेळला नाही. बॉल सोडून दिला. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा लेगच्या दिशा मारण्याचा प्रयत्न होता. मिस स्टँडिंग शॉट. कॅच आउट झालेला आहे तो रवी. युवा भारत पाटील यांनी कॅच घेतलेली आहे. चांगली कॅच घेतलेली आहे. रवी यांना आउट केलेलं आहे आणि चांगली अशी सुरुवात केलेली आहे ती आकाशाने. 2 चेंडूमध्ये 1 वाईटच्या स्वरूपातच रन दिलेले आहे. 2 चेंडू 1 रन आणि 1 विकेट अशा पद्धतीने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे. चांगली अशी सुरुवात पॉवर शेलार. पहिल्या मॅच मध्ये घातक अशी फलंदाजी नयन आणि सचिन यांनी केली होती आणि 3 ओव्हरमध्ये 59 धावा केल्या होत्या. त्यानंतर अक्षय, भावेश आणि आकाश यांनी चांगली गोलंदाजी करून आपल्या संघाला विजयी केलं होतं. आणि आता ही सेकंड मॅच एनआर बोरपाडा वर्सेस पॉवर शेलार. दुसरं शतक सुरू आहे. दुसऱ्या शतकाचं 2 चेंडू झालेले आहेत. स्कोर आहे फक्त 4-8 चेंडू झालेले आहेत. 8 चेंडू फक्त 4 धावा आणि 3 विकेट झालेले आहेत. पॉवर शेलारचे खेळाडू समाधान पाटील यांनी शुभेच्छा दिलेल्या आहे या मॅच करिता. कुंभमेळ्यामध्ये प्रयागराज येथे गेलेले आहेत ते.
आकाश टू प्रतीक. आणि मिडॉनच्या दिशेने मारलेला पटका आणि खूपच चांगली अशी फिल्डिंग नयन यांच्या तर्फे 2 धावा मिळालेल्या आहेत त्या या चेंडूवर. स्कोर झालेले आहेत ते 6. 3 बाद 6. आतापर्यंत खूपच चांगली अशी गोलंदाजी आकाश यांच्या माध्यमातून होताना दिसते. एक विश्वासी असा गोलंदाज आकाश, या तालुक्यामध्ये नाव आहे त्याचं, आकाश टू प्रतीक. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, तेवढा चांगला चेंडू मिस फील्ड झालेले आहे, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागलेलं आहे. ते प्रतीक यांना येणार बोरपाडा. 3 बाद 7. आकाश आमची बँजो पार्टी स्कूलच्या छतावर बसलेले आहेत, छोट्याशा रूमच्या, आणि शॉर्ट पिच चेंडू होता, मिस फिल्डिंग झालेली आहे त्या ठिकाणी. बघूया. आणि चौकार, वाईट आणि चौकार, अतिरिक्त 5 धावा. आणि कुठेतरी चुकी करताना पॉवर सेलर चे प्लेयर दिसत आहेत. चांगली सुरुवात असताना कुठेतरी येणार बोरपाडा हा बॅकफुट गेला असताना या 5 धावाने उभारी घेऊ शकतो. 3 बाद 12. आकाश तो प्रतीक इकडे होता. धीरज पुन्हा ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू, कुठेतरी लाईन मिस करताना आकाश वारगडे. 4 चेंडू खूप चांगले टाकले होते आणि 2 चेंडू एक लेगच्या साईडने वाईट, त्यावर 4 धावा अतिरिक्त. आणि पुन्हा एकदा ऑफ साईडचा चेंडू बाहेर टाकलेला आहे. पुन्हा खूप चांगला लेग ब्रेकर. धीरजांना काय समजलं नाही. डॉट चेंडू आतापर्यंत खूपच चांगली. जर वाईट 2 वाईट सोडल्या आणि जर मिस फील्ड पाहिली तर सोडली तर अतिशय चांगली अशी गोलंदाजी केलेली आहे ती आकाशाने. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेले आहे ते 3 बाद 13. खूपच चांगली अशी गोलंदाजी केलेली आहे ती पॉवर सेलरच्या अक्षयाने आकाशाने. जर आपण या ओव्हरमध्ये 6 धावा म्हणजे 4 22च्या रूपाने आणि 2 वाईट 6 धावा या एक्स्ट्रा गेलेल्या आहेत. त्यामध्ये 13 मध्ये 6 धावा एक्स्ट्रा, म्हणजे जर आपण विचार केलं तर 12 चेंडूमध्ये 7 धावा दिलेल्या आहेत. म्हणजे खूपच चांगली अशी गोलंदाजी आकाश आणि अक्षय यांनी केलेली आहे. न्यू बॉलर ललित गुंदलकर. साथी कॉमेंटेटर म्हणजे साथी बोलण्यापेक्षा प्रोफेशनल कॉमेंटेटर मनोज ठाकरे आलेले आहेत. त्यांचे स्वागत. जेवण करायला गेले होते म्हणून मी थोडीशी त्यांची जागा घेतलेला प्रयत्न करतोय कॉमेंट्री करण्याची. तसं काय मी कॉमेंट्री प्रोफेशनल कॉमेंटेटर नाही आहे, परंतु आवड आहे आणि क्रिकेट खेळाडू असल्यामुळे कुठेतरी आपली आवड आहे ती कुठेतरी पूर्ण केली पाहिजे आणि तो एक माझा प्रयत्न आहे. आमचे संदीप घरत यांनी फोन करून मला सांगितलं का चांगली कॉमेंट्री करतोय,
चांगलं वाटण्याकरता सांगितलं का काय ते आता त्यालाच माहिती. बघूया, नंतर भेटल्यानंतर बोलू, मी त्याशी बोलेल. हरकत नाही, प्रयत्नात परमेश्वर असं म्हटलं जातं. प्रयत्नाची पराकाष्ठा आणि ते आपण करत राहू. ललित यांचा पहिला चेंडू आणि स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला उंचावरून, लांबी रुंदी आणि लांबी षटकार. आणि पहिल्या चेंडूवर ललितच्या षटकार मारलेला आहे. षटकाराने ललित यांचं स्वागत केलेलं आहे आणि येणार बोरपामध्ये एक उत्साहाचं वातावरण आणि स्कोर झालेले आहेत ते 19. धीरज आणि ललित यांचा स्वागत केलेलं आहे षटकारांनी आणि येणाऱ्या 5 चेंडूमध्ये शिल्लक असलेल्या चांगला स्कोर करावं आणि येणार बोरपाडाला एक चांगला उच्चांक, एक चांगला स्कोर करून द्यावं असं त्याच्या मनामध्ये त्याने ध्येय बाळगलं असेल आणि त्या पद्धतीने त्याने अटॅकिंग सुरुवात केलेली आहे. पहिल्या चेंडूवर ललित यांच्यावर षटकार मारलेला आहे. ललित यांचा पुढचा चेंडू धीरज यांना. ललित तो धीरज. फुल टच चेंडू होता परंतु धीरज यांच्या पट्ट्यात आला नाही आणि एका धावावर समाधान मानावं लागल्या धीरज यांना. एका धावाने स्कोर होतो 20. आता या इनिंगचं 4 चेंडू बाकी आहेत. बघूया 4 चेंडू मध्ये किती धावा करतायत ते येणार बोरपाडा. काय लक्ष देतोय तो पॉवर शेलार संघाला. ललित तू पुन्हा खूप चांगला चेंडू, यॉर्कलाईन चेंडू होता. बॅट्समॅनला समजलं नाही, मारण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉल. कमबॅक केले ललित यांनी. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ला, दुसरा चेंडूवर 1 धावांनी पुन्हा डॉट चेंडू. बोला बोला. ललित यांचा पुढचा चेंडू पुन्हा उंचावरून मारलेला चेंडू मिडॉनच्या दिशेने आणि षटकार. षटकाराने स्कोर झालेले आहे ते 26 ना. 26. यानंतर होणारी मॅच जी आहे ती कोलेली वर्सेस मापोली. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे पण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. या इनिंगच्या समाप्तीनंतर लगेच आपण नाणेफेक करणार आहोत. तर प्लीज दोन्ही संघांना विनंती आहे की आपण आपला संघनायक टॉस बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. धन्यवाद. कुठेतरी मागडे ठरताना ललित दिसत आहे. 2 षटकामध्ये 13 धावा होती आणि आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 13 धावा दिलेले आहेत ते ललित याने. पुन्हा एकदा खूप चांगला शॉट मारलेला आहे आणि मिस फील्ड. चौकार. कुठेतरी पॉवर शेलार बॅक पुढे जाताना दिसते. एक चांगली सुरुवात झालेली असताना अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण करणं हे कुठेतरी संघासाठी घातक होताना दिसत आहेत. कारण की 2 ओव्हरमध्ये 13 आणि आता स्कोर झालेले आहे ते 30 ना. 30 म्हणजे आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 17 धावा आलेल्या आहेत. चांगला असा समाधानकारक स्कोर येणार बोरपाडा यांनी केलेला आहे. त्यांच्याकडे चांगली गोलंदाजी आहे. पुन्हा चांगला चेंडू होता. मिडॉनच्या दिशेने ड्राईव्ह केलेला आहे. मिसफील्ड झाला नयन यांची. बघूया आणि 2 धावा पूर्ण. 32 धावा जिंकण्याकरता 4 षटकामध्ये 31 धावांची गरज. जवळ 11.1च्या सरासरीने जिंकण्याकरता पॉवर शेलारला 11च्या सरासरीने 33 धावांची गरज आहे. बघूया पॉवर शेलार कशा पद्धतीने प्लॅनिंग करते, कशा पद्धतीने मॅच जिंकते. आपला होम ग्राउंड आहे आणि या होम ग्राउंडवर आपण कशा पद्धतीने खेळ करतोय ते सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि एक चांगला असा स्कोर उभा केलेला आहे ते येणार बोरपाडा याने. पहिल्या 2 षटकामध्ये 13 धावा असताना या शेवटच्या षटकामध्ये 19 धावा केलेल्या ते येणार बोरपाडा. उत्तुंग 2 षटकार मारलेले आहेत, एक चौकार आणि कुठेतरी एक चांगला असा स्कोर उभा केलेला आहे. बघूया आता पॉवर शेलार यांच्या माध्यमातून. निश्चित या व्यासपीठावरती विराजमान सन्मान्य योगेशजी भोईर साहेब, आपणास विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. आपण आपल्या शुभ हस्ते
इथं नाणेफेक केले जाईल. एका बाजूला कोलिवली तर दुसऱ्या बाजूला मापोली. ही बिग फाईट बिग लढत मित्र पाहायला मिळेल या दुपारच्या सत्रामध्ये. ही एक चांगली मॅच पाहायला मिळेल. योगेश भोईर, योगेश वडापाव सेंटरचे प्रोप्रायटर, या संपूर्ण 4 दिवसामध्ये आमची त्यांनी नाश्त्याची व्यवस्था करून दिलेली आहे. पॉवर शेलार यांच्या माध्यमातून त्यांचं खूप खूप धन्यवाद. आम्ही शेलारकर असं कॉल दिलेला आहे, त्याच्या विरुद्धाने आलेला आहे. नाणेफेकाचे कॉल आहे ते कोलिवली संघाच्या बाजूने लागलेला आहे. सर्वप्रथम फील्ड प्लेस स्वीकारलेला आहे. तर टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे की नाणेफेकाचे जे कॉल आहे ते कोलिवली संघाच्या बाजूने लागलेला आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद. जिंकण्याकरता पॉवर शेलार संघाला 33 धावांची गरज आहे. बघूया येणारा काल काय होतो ते ठरवेल, कारण क्रिकेट हा एक अनिश्चिततेचा गेम आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत सांगू शकत नाही. आता त्यानंतर मी आमचे साथी कॉमेंटेटर ठाकरे यांना विनंती करतो आपण माईकचा ताबा घ्यावा. धन्यवाद सिद्धार्थ सर. आपण कॉमेंट्री चांगली नाही तर खूप भारी करतायत. प्रॅक्टिस इज मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं, परंतु माईक डेरिंग असणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे. स्टेजवरती येऊन उभा राहणं आणि बोलणं ही कोणाच्याही बसची बात नाही आहे. परंतु माईक ज्यावेळेस आपण हाताने घेतो याचा अर्थ तो धाडस आहे, ती हिंमत आहे, तो आत्मविश्वास आहे. आणि आत्मविश्वासाने कुठलंही काम केलं ना सर तर ते अधिकतेने पूर्ण चांगल्या पद्धतीने होताना पाहायला मिळते. थँक्यू ठाकरेजी. निश्चितच आपण कंबाईनमध्ये कॉमेंट्री करूया, जेणेकरून दोघांचा आत्मविश्वास वाढेल आणि बोलण्याची स्फूर्ती मिळेल. तर आपण पाहिलं पहिल्या सत्राचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती लागली गेली 32 धावा आणि 33 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर आयोजक संघ आहे, स्थानिक संघ आहे, घरची खेळपट्टी आहे, त्याच्यावरती खेळ करत असताना इथं मात्र 33 धावांची मजल मारावी लागेल. पहिल्या सामन्यामध्ये पाहायला गेलं जय महाराष्ट्र धामणगाव संघाचा धुव्वा उडत असताना आपण पाहिलं 3 षटकांचा सर सामना होता तो, आणि त्या सामन्यामध्ये 60 धावांचं लक्ष ठेवलं होतं. म्हणजे अफलातून फलंदाजी तिथं पाहायला मिळाली होती. सन्माननीय अनंताजी माली साहेब, त्यांच्या समवेत रवीजी माली साहेब, आपणास विनंती आहे आपण या व्यासपीठावरती या क्रीडा मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. पॉवर स्पोर्ट्स शेलार आम्ही शेलारकर यांच्या वतीने पॉवर ट्रॉफी 2025 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 33 धावांची आवश्यकता आहे. पाहूया पहिला षटक कुणा च्या दावेदार आहेत. कुठेही गेले तरी आपला खेळ चांगला पाहायला मिळतोय, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये सर पाहायला गेले ना तर 3 दुवे आहेत, फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, आणि तिघांमध्ये हा सरस खेळ करणारा दोन्ही संघ पाहायला मिळत आहेत. ज्या वेळेस 2 ताकदवार संघ एकमेकाशी ज्या वेळेस झुंजतायत, खेळतायत, त्यावेळेस त्याचा शंखनाद प्रेक्षकांच्या साठी चांगला पाहायला मिळतोय. इथं मात्र 33 धावांची आवश्यकता आहे. पाहूया सलामीवीर सचिन आणि ललित पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला पाहतोय ललित. पाहूया पहिल्या चेंडूचा खेळ कशा प्रकारे केला जातोय. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हवं तसं बॅटच्या पट्ट्यामध्ये घेता आलं नाहीये. मी तर म्हणेन सन्मान दिला गेला आहे, कारण शेवटला आपला स्ट्रोक जो आहे तो चेक केला गेला आणि हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. चांगल्या खेळाडूची ती एक ओळख असते की चांगल्या चेंडूचा तुम्ही समाधाने त्यांचा समाचार घेणं गरजेचं असतं आणि खराब चेंडूवरती प्रहार करायचा असतं, तसं पाहायला मिळते. पाहूया या ठिकाणी पुन्हा एकदा प्रणय टणवते गोलंदाजी मार्कवरती 33 धावा थांबवायच्या आहेत. प्रति षटकामागे 11ची सरासरी. पुढील चेंडू
या वेळेस चांगला चेंडूला टर्न केलेला आहे. नो चान्स फिल्डर. चेंडू मात्र निघून जातो सीमा पार. येतोय दणदणीत चौकार. चांगली अशी सुरुवात ललितेने केलेली आहे. पहिला चेंडू एक चांगला चेंडू होता आणि एक सन्मान दिला. यॉर्क लाईन चेंडू होता आणि दुसरा चेंडू पायला कुठेतरी यॉर्क लाईन आहे, पण पाय पुढे काढला आणि लेगच्या दिशेने मला आणि चौकार. पुढील चेंडू यावेळेस मात्र हवाई सफर. चेंडू जात सीमारेषेवर. बिगेट षटकार. खरंच आपण म्हटल्याप्रमाणे का चांगला चेंडू असला तर सन्मान द्या आणि मारण्याचा चेंडू आला तर चौकार आणि षटकार मारा आणि ते ललितेने दाखवून दिलेले आहे. मला असं वाटायला लागले संदीप घरत, किरण भोईर साहेब, किरण भोईर आणि संदीप घरत यांना आवाज पोचतोय माझा. मला असं वाटायला की मला कॉमेंट्रीवर बसायला लागेल तर हे षटकार आणि चौकार मारतायत. निश्चितच आपण जेव्हा जेव्हा विचार करतोय शकडे सोराना तेव्हा तेव्हा त्याचा मालक त्या याच्यावरती बसला जातोय त्यावेळेस अधिक ताकदीने ते बैल पळतायत. तसं आता तुमच्या गावाची मॅच चालू आहे, तुम्ही बसलाय तर कदाचित तो त्यांना बेनिफिट मिळत असावा, प्रोत्साहन पॉवर मिळत असावी. नक्कीच या बॉल नंतर मी आणखीन काही गोष्टी सांगू शकतो. निश्चित थोड्या थोड्या वेळाने काही काही बाहेर येते, मंथन होतंय. पुढील चेंडू पाहूया. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. या वेळेस मात्र चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. बिग अपील केली जाते. निर्धावची होते सांगता. यावेळेस आपण जर पाहिलं तर मोठा फटका जरूर घेण्याचा प्रयत्न केला होता, सेफल झाले ते क्रॉस होऊन, परंतु एस्टेनच्या वरतून चेंडू मात्र निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. आतापर्यंत 10 धावा धावफलकावरती लागल्या गेले. 33 धावांचं लक्ष प्रति षटकामागे 11ची सरासरी गाठायची आहे. पहिला षटक इथं मार्गस्थ पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालेला आहे. पहिला निर्धाव, त्यानंतर 4 षटकार निर्धाव. पाहूया 5वा चेंडू कशा प्रकारे हाताला जाईल. प्रत्येक चेंडू मागे समीकरण बदलत असताना पाहायला मिळतंय. या ठिकाणी काय घडतंय. या वेळेस तिखट मारा बाउन्सरचा पाहायला मिळतंय. पंचांच्या माध्यमातून वाईट घोषित केलेला आहे. क्रिकेटच्या परिभाषेत म्हटलं तर त्यांच्या नियमाविरुद्ध हाताला जेव्हा जातोय चेंडू तेव्हा वाईट किंवा नो अशा रीतीने घोषित केला जातोय. अवंतर धावेचा भरणा धावसंख्या 11 या अंकावरती जाऊन पोहोचते. जो रन रेट प्रति ओव्हरमध्ये हवा होता तो मात्र इथे जमा केलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला तर निश्चितच पॉवर शेलार मात्र पॉवरमध्ये येईल, मजबूत स्थितीमध्ये येईल. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस चांगला चेंडू होता, वेगवान ऑनसाईडला जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होत कारण क्षेत्ररक्षण खूप चांगला पाहायला मिळते. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने धावसंख्या 12 या अंकावरती जाऊन पोहोचते. अतिशय वेग भन्नाट पाहायला मिळाला. लोअर फुलटॉस सुद्धा अंदाज लावता आला नाहीये. पुन्हा एकदा पाहूया. गोलंदाज सरसावेल गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस स्लोअरचा मारा. इथं पाहू शकता व्हेरिएशन बदल हा सृष्टीचा नियम आहे आणि इथं मात्र गोलंदाजीमध्ये तोच प्रयोग करत असताना पाहायला मिळाला. मागील चेंडू खूप वेगाने हाताळला होता आणि इथं मात्र स्लोअरचा मारा दिला. त्या कारणास्तव आपण पाहतोय अंदाज बांधता आला नाही, गतीला भापता आला नाही. या निर्धावची झाली सांगताय. एका षटकाचा खेळ इथं समाप्त होते. धावसंख्या धावफलकावरती पाहू शकता आपण बिनबाद 12. एक चांगली स्थिती आहे मी तर म्हणेन. उर्वरित 12 चेंडूंमागे अजून 21 धावांची आवश्यकता आहे. सुरुवात तर पाहिली आपण तर दोन्ही संघाकरिता आतापर्यंत 50-50 अशाच पद्धतीने, परंतु पॉवर संघाची जर जमेची बाजू पाहिली तर बिनबाद 12 आहेत आणि सचिन सारखा एक स्फोटक घातक असा फलंदाज आणि ललित सारखा घातक फलंदाज या मैदानावर आहे. परंतु एनआर बोरपाडा हा नावाजलेला संघ आहे, तेही माघारी हटणार नाही आणि ते नक्कीच कुठेतरी एक चांगली विकेटच्या शोधामध्ये आहे आणि जर एक विकेट मिळाली तर नक्कीच टीम ही उभारी घेत असते. निश्चितच आपल्यामध्ये काही मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचं आपण करूया यथोचित स्वागत आणि सन्मान. व्यासपीठा विराजमान सन्माननीय आपण पाहिले तर कोलीगावचे एक समाजसेवक मान्य श्री रवीजी माली साहेब आहेत, त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान आपण करूया. मी विनंती करतोय
संदीपजी गरज साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण करूया त्यांचा येतो जे स्वागत आणि सन्मान. आपण पाहतोय की ही स्पर्धा जी आपण पाहतोय त्यांचे प्रणेते करता धरता सर्वा आपण जर पाहिलं तर दिनेशजी भोईर आणि संदीपजी गरज यांच्या माध्यमातून तर त्यांच्या माध्यमातून केले जाते या ठिकाणी स्वागत आणि सन्मान. त्याचबरोबर आपल्याला 4 दिवस ज्याने सलग नाश्त्याची व्यवस्था केली असे योगेश वडापाव सेंटरचे प्रोप्रायटर सन्मान्य मान्य श्री योगेशजी भोईर साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान केले जाते. संदीपजी गरज साहेबांना विनंती करतोय की आपले शुभ हस्ते आपण करूया त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान. अतिथी देवो भव अशी संकल्पना आहे त्या युक्तीप्रमाणे इथं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा त्यांना केलं जात आहे सन्मानित. पाहुण्यांचा सन्मान करत असताना विवेक यांचा स्वागत केलेलं आहे. ते ललित याने तुम्ही जर स्टेजवर स्वागत करत असाल तर मैदानावर मी का स्वागत करू नये आणि विवेक यांच्या पहिला चेंडूवरच ललित यांनी स्वागत केलेलं आहे. ज्या पद्धतीने ललित यांच्या पहिल्या चेंडूवर धीरज यांनी स्वागत केला होता त्याचा कुठेतरी मनामध्ये खंत असेल जिद्द असेल आणि ती त्यांनी बदला इथे घेतलेला दिसतोय. निश्चित तुम्हाला म्हणायचं आहे की पेरूला बघून चिकूही रंग बदलतोय. क्या बात आहे. पुढील चेंडू या वेळेस मात्र फोर्स केलेला आहे ताकद लावलेला आहे शेवटच्या अंदाजामध्ये चेंडूला खेळून काढलेला आहे. चेंडू जातो सीमा पार अजून एक दमदार असरदार क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. गणित आता सोपं झालेलं आहे. 10 बॉल 11 धावांची गरज म्हणजे बॉल टू बॉल एक रन आलेले आहे आणि बिनबाद झालेले धावा आतापर्यंत. विवेक तू ललित पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने कव्हरच्या दिशेने चौकार. बघा सुरुवात षटकाराने केली. पहिल्या चेंडूवर षटकार दुसरा चौकार आणि तिसरा चौकार अशा 3 चेंडू म्हणजे 14 धावा घेतलेल्या आहे. अशी चांगली अशी बॅटिंग करतो ललित. 26 निश्चित सर आपण जर पाहिलं तर 26 धावा धापलकावरती जुळल्या गेल्यात आणि एकट्याच्या 25 धावा आपण पाहतोय. म्हणजे पाहू शकता 33 धावांचं लक्ष असताना अर्ध्याहून जास्त धावा त्याच्या बॅटमधून. अजून एक इथं मात्र कमजोर फटका लांबी गाठता आली नाहीये. परिणाम स्वरूप झेलच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. जाता जाता का होईना परंतु आपलं जे काम दिलं होतं संघनायकाने तो मात्र कंप्लीट करून जात असताना पाहायला मिळतंय. सर असे म्हटलं जातात पेपर होता गणिताचा अभ्यास केला गणिताचा आणि पेपर आला इंग्लिशचा असा प्रकार झाला. सचिनवर येणार बरोबराने अभ्यास केला असेल लक्ष दिला सर पण ललित खिलून गेला. निश्चितच म्हणून तर या क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटलं गेला आहे. कधी काय घडेल सांगता येत नाहीये. जसं की माणूस जन्माला येईल सांगता येईल परंतु मृत्यू कधी होईल ते सांगता येत नाहीये. सामना कधी चालू होईल हे सांगता येईल पण संपेल कधी सांगता येत नाहीये. आपण जर पाहिलं तर खूप चांगला टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतोय प्रिन्स म्यूजच्या माध्यमातून. आणि इथं मात्र पाहू शकता आपण ललित यांची बॅटिंग जी आहे त्याची हायलाइट दाखवली जाते. षटकार चौकार त्यानंतर षटकार चौकार चौकार अशा रीतीने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. पूर्णपणे मॅच मध्ये आणून दिलं. यावेळेस हलक्या हाताने फ्लिक केलेल्या पाहू शकता. खाली रिझन मध्ये दुरून क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धाव्याने स्कोर कार्ड पुढे सरकते. धावसंख्या 27 अंकावरती लागली जाते. आकाश वारगडे येतोय. भिवंडी क्रिकेट मधील एक मोठं नाव पाहायला मिळते आकाश वारगडे. शेलारचं हे नाव पूर्ण ठाणे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नेणारा हा एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये आकाश वारगडे. यावेळेस पाहतोय आपण 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 28 अंकावरती जाऊन पोहोचते. 2 षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या जर पाहिली आपण तर धापलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 28. आता मात्र 5 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 5 धावा.
सोपाचं गणित झालं, परंतु क्रिकेटमध्ये कधीही शेवटच्या चेंडूपर्यंत सांगू शकत नाही. आपण BPL मध्ये पाहिलं आता सुरू असलेली 2025 मध्ये शेवटच्या षटकामध्ये 3 धावा हव्या होत्या, 3 धावा देखील दिल्या नाही. अशी क्रिकेटमध्ये कधीही गणित चेंज होत असतात, समीकरण चेंज होत असतात. आणि सचिन हा स्ट्राईकला आहे, एक घातक असा फलंदाज, वंडर बॉय ऑफ सेलार. आता 6 चेंडू 5 धावा. न्यू बॉलर धीरज टू सचिन, आणि उंचावरून आमच्या दिशेने आमच्याकडे स्वागत केलेलं आहे. आणि प्रेक्षकांमध्ये षटकाराने मॅच जिंकलेले आहे. अभिनंदन पॉवर सेलार, हार्डलक येणार बोरपाडा. आणि या मॅचचे मॅन ऑफ द मॅच ललित गुंदलकर, ज्याने 25 धावा केलेल्या आहेत आणि चांगली अशी मॅच जिंकलेली आहे ती पॉवर सेलार. नक्कीच कुठेतरी पॉवर सेलारचे सर्व पाठीराखे खुश आहेत. आमचे बँजो पार्टी निश्चितच आपण जर पाहिलं तर खूप चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. तर ललित यास मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय, ज्याने खूप चांगली फलंदाजी केली. निश्चितच आपण जर पाहिलं तर अध्यक्ष भाजपा अनुसूचित जाती मोर्चा उत्तर मंडल भिवंडी सन्माननीय कुमार भावेश किशोर भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला ट्रॉफी पाहायला मिळते. तर मी विनंती करतोय जितेश गुंदलकर आपल्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. जितेश गुंदलकर आपण पाहू शकता, ललित गुंदलकरचे भाऊ आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना दिले जाते 500 रुपये पण द्या. आपण 500 रुपये कॅश दिली जाते, दिले ना 500 रुपये. 500, हा. यास त्यानंतर आपण पाहू शकता ट्रॉफी ठाकरेची, कुमार जर भावेश मी- किशोर भोईर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. मी जर इथे बसलो तर आमच्या गावाले खाली बसतील, असे 500 द्यायला लावले तर हरकत नाही. लहान भाऊ आहे, नंतर तुम्ही काय कॉम्प्रोमाइज करा 500 मध्ये. त्यानंतर 2 सत्कार आहेत. अनिकेत सदानंद गुंदलकर, ज्याने बेस्ट बॅट्समन करता ट्रॉफी दिलेली आहे. अनिकेत सदानंद गुंदलकर यांचे स्वागत करते संदीप घरत. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि सिरीज अशा पद्धतीने ट्रॉफी दिलेल्या आहेत. अनिकेत गुंदलकर यांनी त्यांचे स्वागत करतील ते संदीप घरत. यांच्या शुभ हस्ते पॉवर सेलारचे आमचे जिवलग मित्र, लहानपणापासून म्हणजे 3री पासून आम्ही एका बाकावर बसणारे संदीप घरत आणि मी